त्यांची आघाडी जर नाही, चांगलंच आहे असं मी म्हटलं नाही. म्हणजे त्यांचा उद्देश काय काय आहे, त्यांचा विचार ते अजून माझ्यापुढे आलेला नाही आहे. तो विषय नंतर बघूया ना कसा हाताळायचा. आत्ताच हे तुमच्याकडनं कळतं आहे मला त्यांचे उद्देश काय आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांचा विचार काय झाला याच्याबद्दल मला अजून काही माहीत नाही. संशोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे आणि संशोधन करणारे इतिहासकार आपल्या कोल्हापुरात अनेक आहेत. त्यांनी त्याच्याबद्दल विचार प्रगट आता केलेलेच आहेत आणि कोणाला काय विचार प्रगट करायचे असेल ते करू शकतात. आता या वाघनखांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते आणि दाखवते हा वेगळा प्रश्न आहे. आता फक्त एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनखं कुठले आहेत. तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शिवाजी महाराजांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, याच्यात काही पुरावा नाही. आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे. पण तसं संशोधन केलं पाहिजे. पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनखं जे त्यांना त्यावेळेस मिळाले की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं तिथं साताऱ्याचं, त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंतवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जातं आहे. पण वाघनखं तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी आहेतच. आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला. तर शिवाजी महाराजांचेच वाघनखे कोणचे आणि त्या अफजल खानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे. त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. नाही, इच्छा होती असं नाही. एकदा पूर्वी एक दोनदा प्रयत्न केलेला होता, तेव्हा तो यशस्वी झाला नाही. राहिलं काही कारणास्तव मागे. अधिवेशनात सहभागी होतं म्हणजे पूर्ण सगळे सेशन्समध्ये हजर होतोच तिथं. खरं जर पाहिलं तर सगळ्यांनी एकत्र बसून आणि समजुतीने हा विषय मिटवला तर सगळ्यात चांगला आहे. नाही, न्यायप्रविष्ट बाब जरी असली तरी एकत्र बसून हा विषय सोडता येत नाही असं नाही आहे. आता तर फक्त तुम्हीच माझ्या पुढे आला आहे हा विषय घेऊन. तर बघूया, माझ्याकडे विषय यायला पाहिजे ना. नाही, ते निर्माण होऊ नये हा तर सगळ्यांचा उद्देश आहेच आहे. आणि जसं मी म्हटलं ते आरोग्य हे मुख्य आहे. त्या दृष्टिकोनातून प्रशासनाला काय करता येईल ते त्यांनी केलं पाहिजे. सगळं स्वच्छता राखली पाहिजे आणि एकंदरीतच सगळं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. होय, पण मी जे ऐकतो आहे ते म्हणजे मुख्यतः तिथं विषय आहे तो आरोग्याचा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून जे काय केलं पाहिजे ते तर केलंच पाहिजे. आणि अतिक्रमण हा असा विषय असतो आहे की कोणाला एका घटकाला तो लागू नाही आहे, सगळ्यांनाच लागू आहे. तर अतिक्रमण हा वेगळा विषय आहे आणि आरोग्य हा वेगळा विषय आहे. महत्त्वाचं काय ते आपण ठरवलं पाहिजे आणि योग्य ते केलं पाहिजे. नाही, अतिक्रमण जर असेल तर ते शासनाने किंवा जे काय तिथला जिल्हा परिषद किंवा शासन जे काय असेल ते योग्य त्या दृष्टिकोनातून निर्णय घेईल. पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता केलेला आहे. त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना. तसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतो आहे, जनतेशी संपर्क वाढतो आहे. तर जनतेचं संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष
त्यांना अनुभव येतो आहे, वेगळा आहे. आणि त्यातनं लक्षात येतं आहे की तिथं संसदेत एकापेक्षा एक मंडळी असतात, सगळे हुशार असतात, आपल्याला वाटतं तसे साधे नाही आहेत, चांगले आहेत. हा ते मागे झाली होती भेट, आता अलीकडे नाही झाली, मागे झाली होती. म्हणजे पहिल्या ट्रिपमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हाच झाली होती भेट. कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे आणि तरच सगळे कामं व्यवस्थित होतात आणि लोकांच्या दृष्टीची कोणातून त्याच्या हिताचं काम केलं जातं आहे आणि सगळ्यांना एकमेकाच्या विचारपूस करून कामं होतील यापुढं. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.